नमस्कार. मी शोभा जाधव. आज आपण भाजीचीच रेसिपी बघणार आहोत. रेग्युलर भाजी बनवतो आपण, वांग्याची भाजी. तर वांग्याची भाजी आज आपण बघणार आहोत. तर वांगी आपण बऱ्याच प्रकारे बनवतो. भरलं वांगं बनवतो, खारं वांगं बनवतो, काहीजण वांगी बटाटी असं मिक्स करून भाजी बनवतात. तर आज आपण आहे ना डाळ वांगं असं बनवणार आहे. तर ह्या डाळ वांग्याला ना आपल्याला नाहीतर आपल्याला काही साहित्य चिरायचं आहे, नाहीतर आपल्याला काही कुठचं वाटण वापरायचं आहे. तर चला आपण सुरू करूया. साहित्य बघूया आधी. तर डाळ वांगा बनवण्यासाठी ना ह्या टाईपची वांगी घ्यायची. म्हणजे आपण ते जे भरीत करतो ह्याचं भरीत पण होतं. एक पांढरी वांगी असतात व त्याचं पण भरीत होतं आणि ह्याचं सुद्धा आपण भरीत बनवू शकतो. तर हे आपण डाळ वांगं जर करायचं असेल तर स्पेशली मी ती बारीक वांगी असतात काटेरी ती नाही घ्यायची, ही घ्यायची काळ्या पाठीची. तर ही मी अशी 2 वांगी घेतलेली आहे. ती मी आता बारीक चिरून घेणार आहे आणि एवढी सारी कोथिंबीर घेतली आहे आणि 7 ते 8 पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की डाळीसोबत आपण चण्याची डाळ आपण वापरणार आहोत. तर चण्याची डाळ आता समजा आपल्याला उद्या सकाळी बनवायचं आहे किंवा दुपारी, तर रात्री भिजत घालायची आणि संध्याकाळी बनवायचं असेल तर सकाळी भिजत घालायची. आता मला संध्याकाळी बनवायचं होतं मग मी सकाळीच भिजत घातली आणि छान भिजली आहे बघा. अर्धी वाटी मी भिजत घातली आहे. तर अशी अगदी कट होते नखाने, म्हणजे इतकी छान भिजली आहे. तर छानच भिजलेली डाळ या भाजीला आपण वापरणार आहोत. अगदी म्हणजे शिजायला ती पटकन शिजते. आणि दुसरी गोष्ट नंतर मला साहित्य लागणार आहे, लाल मिरची पावडर लागणार आहे, हळद लागणार आहे, जिरं मोहरी फोडणीला लागणार आहे. तर चला सुरू करूया आपण कृती करायला. आणि फोडणीला तेल, चवीनुसार मीठ लागणार आहे. तर आता आपण कृती करूया. आता बघू शकता मला वांगी चिरून घ्यायची आहे, त्यामुळे मी एक छोटंसं कढई घेतली किंवा बाऊल घ्यायचा, त्याच्यामध्ये मी पाणी घेतलं आहे. आता मी जी वांगी चिरणार आहे, म्हणजे आता मला सुरीवर काही येत नाही, तर मी विळीवर चिरून घेणार आहे. अशा छान मीडियम आकाराच्या मी फोडी करून घेणार आहे. तर कारण आपण वांग्यामध्ये आणखीन काही मिक्स करणार नाही, फक्त वांगीच करायची आहेत आपल्याला. तर हे मी आता छानपैकी चिरून घेते विळीवरती आणि चिरल्यानंतर लगेचच आपल्याला ह्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. म्हणजे नाहीतर वरती गेलं तर वांगं काळं पडतं, पाण्यात टाकलं तर वांगं काळं पडत नाही. तर मी आता वांगी छानपैकी चिरून घेते. बघू शकता वांगी मी छान अशा अशा मीडियम आकाराच्या फोडी केलेल्या आहेत आणि पाण्यात टाकलेल्या आहे. अगोदर मी वांगं स्वच्छ धुवून घेतलं होतं. आणि वांगीच काय ती आपल्याला चिरायची, बाकी आपल्याला काही चिरायचं नाही, कारण आपण कांदा वगैरे असं काही टाकणार नाही आहोत त्याच्यात. आता मी गॅस पेटवते आहे. एकदम सोपी भाजी आहे आणि पटकन बनणारी सुद्धा आहे. फक्त डाळ ती काय भिजलेली आहे. आता कढई गरम होऊ दे. कढई गरम होते. कढई गरम झालेली आहे. तर आपण इथे 4 ते 5 चमचे तेल टाकणार. तेल गरम होऊ द्यायचे. मी लसूण पण असे छान बारीक चिरून घेतले. गॅस मोठाच ठेवायचा आहे. थोडंसं चिमूटभर हिंग घालणार याच्यामध्ये. मोहरी टाकूया अर्धा चमचा. मोहरी तडतडू द्यायची आहे. गॅस थोडा मीडियम करूया. नंतर जिरं राहणार अर्धा चमचा. गॅस कमी केलेला आहे मी. आता ह्यात आपण लसूण टाकणार आहे. लसूण छान भाजून घ्यायचं. गॅस एकदम कमीच ठेवायचा आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहोत मिरची पावडर 1 ते 1.5 चमचा. अर्धा चमचा ह्याच्यामध्ये जाईल हळद. ही पण छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे. आणि ह्यात नंतर तुम्ही डायरेक्ट वांगं टाकायचं.
वांग पण असून छान त्याच्यामध्ये परतून घ्यायचे. जे आपण लाल तिखट टाकलं ते सगळं त्याला असं छानपैकी लागलं पाहिजे. आता ह्याच्यावर टाकूया आपण भिजवलेली डाळ. मी अर्धा वाटी घेतलेली, ती भिजून जरा थोडी जास्त झाली तर ती तेवढी लागणार आहे. ते पण छान आता आपण असं हलवून घेऊया. छान हलवल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. आपल्याला रसाच भाजी हवी आहे. पुन्हा छान हलवणार आहोत. आणि मीठ थोडं 5 मिनिटांनी घालूया. आता गॅस थोडा मोठा करायचा आहे आपल्याला आणि ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं. पुन्हा एकदा हलवायचं आहे. कोथिंबीर पण मी छान धुवून घेतलेली आहे. ती आपण आता बारीक चिरून घालतो. आणि ही रसाभाजी छान लागते, ही सुकी नाही बनवत. आणि हिला आता 5 ते 7 मिनिटं आपण उकळू देऊ. बघू शकता 5 मिनिट झालेले आहे. एकदा हलवून घेते भाजीला, कारण ती डाळ आहे, वांग शिजतं पण डाळ शिजायला जरा वेळ लागतो. त्यामुळे आपण काय करणार आहोत, इथे झाकण लावून थोडंसं असं उघडं ठेवायचं झाकण आणि गॅस असा मिडियमच ठेवायचा, म्हणजे आपल्याला डाळ पण शिजायला हवी. तर आता ती पटकन असं वरती झाकण ठेवलं की पटकन शिजते. अजून आपण शिजेपर्यंत 5 ते 7 मिनिटं लागणार. बघूया किती मिनिटं लागतात, नंतर सांगते. तर 5 मिनिटं तर ऑलरेडी झालेली आहेत. एकदा हलवून मी आता वरती झाकण ठेवते. आपण आता झाकण उघडूया. टोटल 20 मिनिटं झालेली आहे. बघू शकता भाजी आपली छान शिजते, ऑलरेडी शिजलेलीच आहे. वांगी तर छानच शिजलेली आहे. आता आपण डाळ शिजली की नाही चेक करूया. डाळीला असं फक्त दाबून बघायचं. डाळ पण शिजलेली आहे, बघू शकता. डाळ वांग आपलं आता तयार आहे. आता मी गॅस बंद करते आहे आणि सुगंध पण खूप छान सुटतो. तर आपण याला आता आपण एका डिशमध्ये सर्व करतो आहोत. एक डिशमध्ये मी सर्व केलेलं आहे. तर बघू शकता तयार आहे आपलं डाळ वांग. आणि ही भाजी भाकरीसोबत छान लागते, भातासोबत सुद्धा छान लागते आणि पोळीसोबत सुद्धा छान लागते आणि होते पण पटकन. तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.